आज मला झालेली काहीतरी वेगळं खायची इच्छा. काय बनव हा प्रश्न पडलेला. नमस्कार मंडळी, मी विराज तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या मिनी व्लॉग मध्ये. आता ही रेसिपी कोणी बनवली आहे की नाही काय मला माहिती नाही, पण आपण या रेसिपीला नाव देऊया बोंबील मसाला फ्राय. त्यासाठी सर्वप्रथम पहिला सुके बोंबील घ्या, ते साफ करून घ्या. तव्यामध्ये किंवा पॅन मध्ये ते हलकेसे भाजून घ्या. नॉर्मल आपण शेकवतो तसे शेकवून घ्या. नंतर ते थंड पाण्यामध्ये भिजवून घ्या. आता तुम्ही विचार करत असाल की हा काय बोलतोय, तर हीच तर खरी मजा आहे. थंड पाण्यामध्ये भिजवा आणि दुसऱ्या साईडला आपण मसाले तयार करून घेऊया. पहिला अद्रक लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, गोडा मसाला आणि चवीनुसार मीठ हे सर्व एकत्र जीव करून घ्या. त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्या आणि मग त्याच्यामध्ये मिक्स करा ते आपण ओले केलेले बोंबील. मस्त त्या बोंबलांना मागून पुढून तो मसाला लावा आणि हे सर्व करत असताना थोडी मम्मीची मदत घ्यावी लागली. त्याच्यानंतर मिक्स केलेले बोंबील एका साईडला ठेवा 5 मिनिटं झाकून. दुसरीकडे आपण तयार करूया फ्राय करायचा मसाला. सर्वप्रथम रवा, हळद, लाल तिखट, थोडा गरम मसाला आणि थोडं मीठ मस्त असं मिक्स करून घ्या. आणि हे सर्व आपल्याला थोडं थोडं घ्यायचं आहे, कारण अगोदर आपण सर्व हे आपण मिक्स केलेलं होतं ते बोंबल्याला लावलेलं आहे. एका साईडला तवा किंवा पॅन मध्ये तेल गरम करत ठेवा. आता माझ्याकडे तवा आहे म्हणून मी तव्यात गरम करतोय. आणि दुसऱ्या बाजूला आपण जो फ्रायचा मसाला तयार केला होता तो बोंबल्याला लावून घ्यायचा आहे आणि त्या गरम तेलामध्ये हळूहळू बोंबील सोडायचे आहेत. त्यानंतर दोन्ही बाजूने बोंबील फ्राय करून घ्या. तो मस्त राईस खमंग असा वास सुटलेला आहे. दाखवतो तुम्हाला. काही शपथ खरं सांगतो ही रेसिपी बघा. फिश फ्राय पण फेल आहे. 3 ते 4 मिनिटांनी गॅस बंद करा. लोशन म्हणून वरनं आपण थोडीशी कोथिंबीर बारीक करून टाकणार आहोत आणि तयार आहे आपली ही रेसिपी. सो फायनली आज मी तुम्हाला रेसिपी दाखवली. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एक नंबर झाले.